Hello students, in previous lecture we started the IUPAC nomenclature of organic compounds. Okay, in previous lecture we see there is a two tables is here. Okay, the first table there is a table that is a root name table, and second table it is a name of substituents. Okay, लक्षात ठेवा IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये मी हे जे दोन टेबल सांगितलेले आहेत, आणखीन दोन टेबल आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे टेबल आहेत, ते दोन पार्टच असायला पाहिजेत. हेच आपण प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. ओके, नाउ इन दिस लेक्चर वी विल स्टडी द IUPAC nomenclature, that is a rules of IUPAC nomenclature. Rules. Okay, जनरली IUPAC नॉमेनक्लेचर ची गरज का पडली? कारण प्रीवियस लेक्चरला पण मी एक्झाम्पल सांगितलेलं होतं की भारतामध्ये एखाद्या मॉलिक्यूलचा शोध लागला की भारताच्या लँग्वेजनुसार त्याचं नाव ठेवलं जायचं. त्याच मॉलिक्यूलचा जर अमेरिकेमध्ये शोध लागला की त्यांच्या लँग्वेजनुसार, त्यांच्या कल्चरनुसार त्याचं नाव असायचं. म्हणजेच काय व्हायला लागलं, नावामध्ये कन्फ्युजन व्हायला. आणि हे कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी एक स्टँडर्ड रूल्स जे IUPAC that is the International Union of Pure and Applied Chemistry, by IUPAC some rules or standard rules are selected or there is a decided to determine the nomenclature of any organic compounds. Okay, काही रूल्स किंवा जे बेसिक रूल्स आहेत ते IUPAC ने सिलेक्ट केलेत किंवा ते स्टँडर्डाइज केलेले आहेत आणि ते रूल्स सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केलेले आहेत. ते रूल्स काय आहेत ते आपल्याला पहिल्यांदा बघायचे. ओके, मग आता बघा, हे रूल्स बघायच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. आपण 8वी 9वी 10वी मध्ये आपण बघितलं अल्केन, बरोबर. त्यानंतर देयर इज ए अल्कीन and last one is that is a alkyne. Okay, हे आपण ती अल्केन, अल्कीन, अल्काइन्स हे आपण बघितलेले. ओके, मग आता जनरली रूल्स बघायच्या अगोदर आपण पहिल्यांदा त्यांची नावं कशी घ्यायची, अल्केनचं नाव कसं घ्यायचं, अल्कीनचं कसं घ्यायचं, अल्काइनचं कसं घ्यायचं हे पहिल्यांदा बघू आणि त्यानंतर आपण कडकडे जाऊया त्यांच्या रूल्स कडे जायचं. ओके, देन अल्केन. ओके, ह्या अल्केनचं मी काय करतो, डिवायडेशन करतो. आफ्टर डिवायडेशन दॅट इज ए अल्क प्लस एन इज हियर, दॅट इज ए अल्केन. इन केस ऑफ अल्कीन दॅट इज ए अल्क प्लस ईएन, दॅट इज ए अल्कीन. इन केस ऑफ अल्काइन दॅट इज ए अल्क प्लस YNE. ओके, एक गोष्ट लक्षात येते बघा तुमच्या की ह्या ज्यावेळी आपण कोड केली, ज्यावेळी आपण ह्या अल्केन, अल्कीन आणि अल्काइनचं डिवायडेशन केलं, आफ्टर डिवायडेशन देयर इज ए अल्क, this is a alk and this one is a alk. The alk name, alk word, it is a common or similarly found in alkane, alkene and alkyne. Okay, this alk, it is known as a root name. This alk is known as a root name, and this root name is totally decided on the basis of how many numbers of carbon atoms are present in a molecule. किती कार्बन ॲटम एखाद्या मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट आहेत हे डिटरमाइन करण्यासाठी आपण रूट नेम बघतो. म्हणजे रूट नेमचा टेबल इथं तुमच्या लक्षात पाहिजे. 1 कार्बन ॲटम प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल, देयर इज अ रूट नेम इज मिथेन. 2 number of carbon atoms is present in a molecule, there is eth. Third one is a pro, but, pen, hex, hep, oct, non, dec. हे जे रूट नेम्स आहेत ते रूट नेम्स इथं तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे इथं अल्क रूट नेम, इथं सुद्धा अल्क जो कन्सिडर करणार आहे दॅट इज अ रूट नेम इज हियर कन्सिडर्ड. दिस अल्क इज हियर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ रूट नेम. ओके, मग आता बघा, अल्केन मध्ये अल्क हा झाला रूट नेम, अल्कीन मध्ये अल्क झाला रूट नेम, अल्काइन मध्ये अल्क झाला रूट नेम. ओके, मग आता अल्केनचा जर विचार केला तर एएनई, हा ईएनई, हा वायएनई. This ANE, ENE, YNE is considered as a suffix. Considered as a suffix. ते suffix म्हणून लिहायचे and suffix always present or always write after the name of the root. Root name नंतरच suffix आपल्याला लिहायचं. ओके, म्हणजे बघा हा ANE झाला suffix,
हा en सुद्धा झालाय सफिक्स. दिस इज ऑल्सो सफिक्स and this yn is also suffix. Okay, but this suffix is write down after the name of root name, and root name, the root name of this molecule is decided on the basis of how many numbers of carbon atoms are present in a molecule. Okay, then या root name नुसार आणि या suffix नुसार आपल्याला आता काय करायचं आहे, थोडंसं नाव वाढवायचं. ओके, पहिल्यांदा हे आपण बघूया अल्केन, अल्कीन, अल्काइन, and after that we goes towards the rules of the ionization nomenclature. Okay, आता फॉर एक्झाम्पल इथे घेतो CH4. ओके, CH4 म्हणजे तुम्हाला माहिती आहे डायरेक्टली तुम्ही म्हणणार मिथेन. ओके, व्हेरी गुड. बट इन दिस केस देयर इज ओनली वन कार्बन एटम इज हियर, दॅट मीन्स वन कार्बन एटम कंटेनिंग रूट नेम. एक कार्बन असलेल्या मॉलिक्यूलचा रूट नेम काय, दॅट इज अ मीथ. दॅट इज अ मीथ. ओके, मीथ हा रूट नेम म्हणजे काय झाला, तो अल्क झाला. ओके, बट स्ट्रक्चर जर विचारात घेतलं तर कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन एटम्स, ऑल 4 हायड्रोजन एटम्स आर अटॅच्ड विथ कार्बन एटम बाय ए सिंगल बॉन्ड. बाय ए सिंगल बॉन्ड म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा एक पॉइंट आणखी एक याच्यामध्ये येतो की ज्यावेळी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किंवा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड, सॉरी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल त्यावेळी अल्केन म्हणायचं. If the carbon is attached to each other by a double bond, there is considered as an alkene. That means the en suffix is also used here. And if the carbon is attached with by a triple bond, then yn is considered as a suffix. Okay? पुन्हा एकदा लक्ष द्या, जर कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर अल्क कॉमनच आहे, फक्त an वापरायचा, en वापरायचा का yn वापरायचा. हे जे सफिक्स आहेत हे सफिक्स टोटली या बॉन्ड नंबर ऑफ बॉन्ड्स वर डिपेंड आहे. if the carbon atom is attached to a single bond, जर carbon atom जर सिंगली बॉन्डेड अटॅच असतील तर सफिक्स आपल्याला वापरायला लागणार आहे तो ane, म्हणजे रूट नेम नंतर an वापरायचा. जर कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल, कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर सफिक्स वापरायचा ene. हा रूट नेम आहे, तो रूट नेम प्रत्येक वेळी नंबर ऑफ कार्बन एटम्स चेंज झाले की त्या कार्बन एटमच्या नंबरवरून तो चेंज होणार आहे, म्हणजे रूट नेम हे सगळे कॉमन आहे, लक्षात ठेवा. आता मी फक्त बोलतोय सफिक्स. ओके, जर कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर सफिक्स वापरायचा YNE. ओके, मग आता इथं म्हणणार तुम्ही कार्बन एकच आहे, 2 कार्बन नाही. ओके, मग 2 कार्बन जरी नसले तरी सुद्धा हा कार्बन बाकीच्या अटॅच आहे, तो सिंगली बॉन्डेड अटॅच आहे, त्यामुळे एकच कार्बन म्हणताना मीथ. कार्बन हायड्रोजनला जो बॉन्डेड आहे तो सिंगलच आहे. नेहमी लक्षात ठेवा, सिंगल कार्बन हा सिंगली बॉन्डेड अटॅच असतो. जर मॉलिक्यूल मध्ये एकच असेल तर तो जनरली एक कार्बन सिंगली बॉन्डेड असणार आहे, म्हणताना तो सिंगली बॉन्डेड आहे, म्हणताना प्लस ANE हा ANE जो आहे तो आपण कन्सिडर करणार आहोत सफिक्स. ओके, म्हणजे हा मीथ काय झाला, रूट नेम. दिस इज ए रूट नेम. and ANE is a suffix because carbon or carbon here is present a singly bonded carbon atom. Okay, म्हणजेच काय झालं बघा, याचं नाव काय झालं, आता फक्त मीथ प्लस ANE दिले ते कंबाईन करून लिहायचं, म्हणजेच काय झालं मिथेन. म्हणजेच काय झाला मिथेन. ओके, लक्ष द्यायचे, थोडंसं लिहून घ्या. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आता ह्याच्यासाठी पण आपल्याला एक टेबल तयार करायचा आहे, पण टेबल करायच्या अगोदर आणखीन 1-2 एक्झाम्पल बघूया. CH3. ओके, नेहमी लक्षात ठेवा कार्बनची व्हॅलेन्सी, कार्बन शोज द 4 व्हॅलेन्सीज. ओके, मग आता 2 कार्बन लिहायचे म्हटल्यानंतर एक कार्बन दुसऱ्या कार्बनला सिंगल अटॅच केला म्हणजे ही व्हॅलेन्सी, दिस बॉन्ड इज प्रेझेंट इन बिटवीन 2 कार्बन एटम्स, दॅट मीन्स दिस कार्बन बॉन्ड इट इज ए कन्सिडर्ड ॲज अ कॉमन बॉन्ड. म्हणजे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 4 जरी असली तरी हा सिंगल बॉन्ड त्याच्यामध्ये धरायचा. ह्या कार्बन जरी 4 व्हॅलेन्सी दाखवणार असला तरी त्या व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी हा बॉन्ड सुद्धा धरायचा. ओके, म्हणजे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी हा बॉन्ड धरून किती शिल्लक राहिले, 3. 1 2 3. त्याच्या किती राहिली, 1 आहे, 1 2 3. ओके, म्हणजे इथं काय असणार आहे, हायड्रोजन. ओके, व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करता येणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ते आता आपल्याला याचं नाव लिहायचं. ओके,
इथं CH3 होता, इथं CH2 का घेतला? कारण कार्बन डबल बॉन्ड कार्बन, ह्या जो डबल बॉन्ड आहे ते दोन्हीही डबल बॉन्ड दोन्हीही कार्बन आयटमसाठी कॉमन आहे. म्हणजे हा कार्बनचे दोन व्हॅलन्सीज ऑलरेडी आहेत, राहिले दोन, ते कोण सॅटिस्फाय करणार? हायड्रोजन. ह्या कार्बनच्या सुद्धा दोन व्हॅलन्सी ह्या कॉमन असणार आहेत दोन्ही कार्बनसाठी, म्हणजे राहिलेल्या दोन व्हॅलन्सीज ह्या हायड्रोजन सॅटिस्फाय करणार. ओके, ठीक आहे. मग आता CH2, आता सांगा बरं नाव काय झालं? 2 carbon atoms are here, that is the root name of 2 carbon atoms, that is eth. But both carbon atoms are attached with each other by a double bond. For the double bonded carbon atom there is a ENE. There is a ENE is used as a suffix. The name of this compound, that is a ethene. That is a ethene. Okay. Then we go towards the triply bonded carbon atom, that is a CH triple bond CH. Okay. आता परत दोन कार्बन आयटम आहे, त्याचं रूट नेम eth प्लस ट्रिपली बॉन्डेड कार्बन आयटम साठी आपण सफिक्स वापरतो, दॅट इज YNE. eth प्लस YNE म्हणजे इथं जर आपण कॉमन कन्सिडर केला तर रूट नेमला आपण काय म्हणतो? अल्क, आणि हा सफिक्स म्हणजे YNE म्हणजे काय झाला? तो अल्काइन झाला. ओके, म्हणजे त्याचं नाव काय झालं बघा आता? आहे ते कंबाईन करून लिहायचं इथाइन. दॅट इज द नेम ऑफ दिस कंपाउंड, दॅट इज ए इथाइन. ओके, त्या पद्धतीने थोडंसं आपल्याला टेबल एक तयार करायचा आहे. ओके, ठीक. देन नेक्स्ट कंपाउंड इज हियर, दॅट इज ए CH3 CH2 CH3. Here there is a 3 carbon atoms is here. The 3 carbon atom containing root name, that is a pro. But all carbon atoms are present in a single bonded carbon atom, that is AN is used as a suffix. The name of this compound, that is a propane. That is a propane. Okay. Here CH2 double bond CH3 is here. Okay. 3 कार्बन आहे, 3 कार्बन आयटमचा रूट नेम प्रो प्लस या कार्बन आयटम मध्ये एक कार्बन आयटम हा डबल बॉन्डेड कार्बन आयटम आहे. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये जरी एक जरी डबल बॉन्ड असला तरी EN सफिक्स वापरायचा. जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये एक जरी ट्रिपल बॉन्ड असला तरी सुद्धा YN सफिक्स वापरायचा. ओके, मग आता याच्यामध्ये बघा डबल बॉन्डेड कार्बन आयटम साठी आपण सफिक्स वापरणार आहे तो ENE म्हणजे नेम ऑफ दिस कंपाउंड, दॅट इज ए propene. That is a propene. Okay. आता ट्रिपल बॉन्ड कार्बन ट्रिपल बॉन्ड. ओके, परत नेहमीप्रमाणे 1 2 3 रूट नेम 3 कार्बनचा प्रो. ओके, बट इन दिस स्ट्रक्चर देयर इज a carbon triple bond is here. The suffix used for the triply bonded carbon atom, that is YNE. The name of this compound, that is a propyne. That is a propyne. Okay. Then now we go towards the another example is here. CH3 CH2 CH3 is here. That is CH3 CH2 CH2 CH3 CH3 CH2 CH1 CH3. Okay, last one is that CH3 CH2 and CH3 is okay. ज्यावेळी आपण रूट नेम बघितलेले होते त्यावेळी आपण कुठेपर्यंत गेलेलो होतो? अप टू 10 नंबर ऑफ कार्बन आयटम्स. ओके, आता 10 नंबर ऑफ कार्बन आयटमचे आपण सगळे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. ओके, ठीक आहे. हे आत्ताच क्लिअर झालं तर पुढे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता जर यात काही शंका राहिली जर काही क्वेरी राहिली तर परत पुढे अडचणी येणार. ओके, आता बघा 1 2 3 4 1 2 3 4 there is a 4 carbon atoms is here. The root name of 4 carbon, that is a bute. But all carbon atoms are present in a single bond or attached with each other by a single bond, that is a AN is used as a suffix for single bonded carbon atom. The name of this compound, that is a butane. Okay, then here 1 2 3 4 5 carbon atoms are here. The root name of this
5 carbon atom, that is a pen, plus all carbon atoms are attached with each other by a single bond, that is A-N-E, used as a suffix for a single bonded carbon atom. The name of this compound, that is a pentane. Okay, then next 1, 2, 3, 4, 5, 6. Okay, 6 carbon atom containing root name, that is a hex, plus all carbon atoms are present in a single bond, that is a A is used as a suffix. The name of this compound, that is a hexane. Okay, then next 1, 2, 3, 4, 5, 6 and 7 carbon atoms are here. The root name of 7 carbon atom, that is a hep. Okay, plus A आणि E, कारण सगळे कार्बन ॲटम्स हे सिंगल अटॅच आहे, म्हणजे नाव काय झालं, हेप्टेन. हेप्टेन. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल इज दैट 9 carbon atoms are here, sorry 8 carbon atoms are here, that is a CH3. Okay, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 carbon atoms का root name oct. सगळे carbon atom हे single bonded आहेत, म्हणतात A हा suffix, म्हणजे नाव काय झालं, there is a octane. There is a octane. Okay, त्यानंतर 9 number of carbon atom, that is a CH3, CH2, CH2. That is CH3. Okay, number 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Okay, 9 carbon containing group name, that is a node, plus ANE. कशासाठी, सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटम साठी नाव काय झालं, नोडेन. नोडेन. Okay, and last one is there is a 10 carbon atoms is present in a molecule. Okay, 10 carbon atoms are here, that is a 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. The root name used for the 10 carbon atoms, that is a dec, plus ANE, that is a decane. That is a decane. Okay, एक गोष्ट तुमच्या लक्षात येते बघा, आपण डेकेन पर्यंत सगळे सिंगल बॉन्डेड बघितले, तर काही डबल बॉन्डेड कंपाउंड बघितले. ओके, आता ह्या जो बेसिक कन्सेप्ट आहे अल्केनचा, हा ज्या त्यावेळी क्लिअर होणं गरजेचं आहे. हा जर क्लिअर झाला नाही तर परत आपल्याला आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये 100% अडचणी येणार, 100% डाउट्स येणार, हे लक्षात घ्या. ओके, प्लीज राइट डाउन दिस एक्झाम्पल्स. ओके, नाउ आता हे जे आपण काही एक्झाम्पल्स बघितले अल्केनचे, आता हेच थोडेसे आपण अल्केन, अल्कीन आणि अल्काइन यांचं थोडंसं टेबल फॉर्म मध्ये आपण बघूया. ओके, देयर इज ए रूट नेम. ओके, हियर नंबर ऑफ कार्बन एटम्स, root name, that is a alk, plus ANE, that is a alkane. Alk plus ENE, that is alkene, and here alk plus YNE, that is alkyne. Okay, अब थोड़ा सा टेबल ड्रॉ कर गया. If there is a one carbon atom is present in a molecule, the root name of this molecule, that is a meth. Okay, meth here we also consider as an alk, because alk is known as a root name. Okay, the alk. Okay, then here alk is also considered as a root name, and here is also considered as a root name. Meth plus
ane is used as a suffix. En is also suffix for double bonded carbon atom, and yn is also used as a suffix for triple bonded carbon atom. That is meth root name plus suffix plus an is also used here. That is the name of this compound, that is a methane. Okay, but alkene and alkyne, methane चा म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बन आयटम चा आपण अल्किन आणि अल्काइनच्या फॉर्म मध्ये त्याचं नाव घेऊ शकत नाही, कारण for double bonded carbon atom and for the triple bonded carbon atom there are two carbon atoms are here. Okay, म्हणजे डबल बॉन्डेड आणि ट्रिपल बॉन्डेड कार्बन आयटम साठी आपल्याला मिनिमम 2 कार्बन आयटम्स पाहिजे. जर सिंगल बॉन्डेड असेल तर त्याचं डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये आपण कन्वर्जन करू शकत नाही किंवा लिहू शकत नाही, म्हणताना त्याला अल्किन आणि अल्काइन मध्ये आपण नाव लिहू शकत नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट two carbon atoms are here, that is a eth. Okay, eth plus ane, that is ethane. Then eth plus ene, ethene. Eth plus yne, that is ethane. Okay, then 3 number of carbon atoms. The root name of 3 carbon atoms, that is a prop. Props are alkane, propane. Alkene is propene, alkyne is propyne. Okay, the next 4 carbon atom, that is a but. Root name of 4 carbon containing carbon atom, that is a but. Alkane is a butane, alkene, butene and butane. Okay, then 5 carbon atom, that is a pent. Then alkane is a pent, alkane का होना म्हणजे pent root name है plus ane, pent plus ane, that is a pentane. Pent plus ene, pentene. Pent plus yne, pentane. Okay, right from this table. Okay. Now we go towards the another examples. Okay, that is a 6 carbon atoms are present in a molecule. That is the root name of 6 carbon atom, that is a hex. That is hex. Hex plus ane, hexane. Hex plus ene, hexene. Hex plus yne, hexane. Okay, then 7 number of carbon atoms. If in compound there are 7 number of carbon atoms are present, then root name of this compound, that is a hept. That is hept. Hept plus ane, that is a heptane. Hept plus ene, that is a heptene. Hept plus yne, that is a heptane. Okay, 8 number of carbon atom, that is an oct, octane, octene, octane. Okay, then if 9 number of carbon atoms are present in a molecule, the root name of this, it is a none, that is a nonane, nonene, nonine. Okay, and last one, if the 10 number of carbon atoms are present in a molecule, the root name of this 10 number of carbon atom, that is a deck. Okay, deck plus ane, that is a decane. Deck plus ene, that is a decene. Deck plus yne, that is a decane. Okay, या आपण टोटल नंबर ऑफ कार्बन आयटम्स 10. जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये 10 कार्बन आयटम असतील तर त्याचे जनरली अल्केन, अल्किन आणि अल्काइन जे सगळ्यांची नावं बघितलेली आहेत. ओके, त्याचबरोबर आपण 10 नंबर पर्यंत आपण अल्केनचे एक्झाम्पल्स बघितले, त्याचबरोबर काही एक्झाम्पल्स बघितले अल्काइनचे.
ओके, आणि काही एक्झाम्पल्स अल्किनचे सुद्धा आपण कन्सिडर केलेले आहेत. लक्षात ठेवा, हा जो टेबल आहे म्हणजे दिस इज अ टेबल नंबर 3. पहिला, दुसरा आणि तिसरा जे टेबल आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहेत, ते डोक्यात असायला पाहिजेत आणि पाठात असणं गरजेचं आहे. ओके, नाउ इन दिस लेक्चर वी विल शो a nomenclature of alkane, alkene, alkyne. कॉमनली यांची नावं कशी घ्यायची, कॉमनली त्यांचं आयुर्वेदिक नॉमेनक्लेचर कसं घ्यायचं हे आपण बघितलेलं आहे, कॉमनली बघितलेलं आहे. ओके, जसं आपण डीप मध्ये जाऊ तसं आपल्याला थोडं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या क्लिअर होत जातील ॲज इट इज. ओके, नाव इन दिस लेक्चर वी शो द वन इम्पॉर्टंट टेबल इज हियर. दिस टेबल इज a root name alkane, alkene and alkyne is here. Okay guys, I hope this lecture is well understood. Okay guys, thank you.